हॅलो गाईज, आज आपण जे मराठीची सिरीज चालू केली होती हा त्याचा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे हे सर्व आलेले प्रश्न आहेत जे तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये खूप कामात येतील. ठीक आहे, तर सुरू करूया. पहिला प्रश्न, अमित या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर अमित म्हणजे काय होते? तर अमित म्हणजे अमर्याद होते. काय होते? अमर्याद. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? तर द्विगु समासाची उदाहरणे कोणती आहे सांगा. तर बघा, द्विगु समास म्हणजे काय होते? द्विगु समास म्हणजे ज्या समासामध्ये आहे ना, म्हणजे असा कुठला तरी शब्द दिलेला असते एक, आणि त्याच्या आधी आहे ना एक तुम्हाला नाही का आकडा दिसतो कुठला पण, म्हणजे एक अंक यूज केलेला असतो. ठीक आहे, एक अंक यूज केलेला असतं, जसं पंचवटी. ठीक आहे, पंचवटी. आता हे पंचवटी दिले तिथं बघा, पंच म्हणजे इथं असं 5 हे आहे. ठीक आहे, नवरात्र हे जे याच्यामध्ये 9 आहे बघा, 9. तर असे जेव्हा नाही का अंक दिलेले असतात, आधी एक अंक येतो तेव्हा ते द्विगु समास असते. तर याच्यामध्ये कोणता आहे? पंचवटी. चातुर्मास बघा, हा चातुर म्हणजे 4. ठीक आहे, पंचवटी 5. ठीक आहे, म्हणजे हे आहे अ. ठीक आहे, ग्रंथकार आणि कुंभकार हे नाही आहेत. सप्ताह म्हणजे 7 आणि त्रैलोक्य ते 3. ठीक आहे, तर हे आहे म्हणजे अ आणि क हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. विरागी आणि निर्धन हे नाही आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 अ आणि क. बघा, पंचवटी, चातुर्मास, सप्ताह आणि त्रैलोक हे जे आहेत ना ते द्विगु समासाचे उदाहरण आहेत. ओके, नेक्स्ट, पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? काय आहे पिपासा? एक सेकंड. तर पिपासा म्हणजे काय होते माहिती आहे का? अतृप्त. पिपासा म्हणजे काय होते? अतृप्त. तर मग याच्या अपोजिट म्हणजे जो विरुद्धार्थी शब्द राहील तो काय राहणार? तृप्ती. म्हणजे अतृप्ती म्हणजे पिपासा, आणि ह्याच्या विरुद्धार्थी जे आहे ना पिपासाचे ते आहे तृप्ती. ठीक आहे, म्हणजे संतुष्टी एक प्रकारची. ठीक आहे, नेक्स्ट, हा एक शब्द दिलाय प्रतिवर्ष. तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर हा समास कोणता आहे? प्रतिवर्ष. म्हणजे याचा अर्थ काय होते? प्रतिवर्ष म्हणजे काय होते? प्रत्येक वर्ष. काय असते? प्रत्येक वर्ष. प्रतिवर्ष म्हणजे काय? प्रत्येक वर्ष. तर बघा, हे म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं जे पहिलं, ह्या प्रतिवर्ष म्हणजे हे तुमचं हे जे पहिलं पद आहे ना, म्हणजे पहिलं पद. ठीक आहे, हे म्हणजे याच्यानुसार हा शब्द ठरत आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी. तर जेव्हा पहिलं पद जास्त म्हणजे इम्पॉर्टंट असते, ठीक आहे, तेव्हा तो कोणता समास असतो? अव्ययीभाव समास. कोणता? अव्यय. त्याचं उत्तर काय? प्रतिवर्षाचं अव्ययीभाव समास. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुने चित्र काढले. हा कोणता प्रयोग आहे? कर्मणी. कोणता प्रयोग आहे? कर्मणी. ठीक आहे, नेक्स्ट, आगंतुक या शब्दाचा योग्य शब्दसमूह ओळखा. आगंतुक म्हणजे काय होते सांगा. तो होते सूचना न देता येणारा. ठीक आहे, आपण म्हणतो ना बिनबुलाए मेहमान. ठीक आहे, तर ते आहे आगंतुक म्हणजे सूचना न देता येणारा. ठीक आहे, त्याला आपण आगंतुक म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट, दुर्लभ्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? ठीक आहे, समानार्थी नाही विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा, अजित, अजय आणि अजिंक्य ह्या तिघांचाही अर्थ अजिंक्यच होतो. ठीक आहे, तर अवास्तव जो आहे ना तो म्हणजे याचा समानार्थी नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, खालील म्हणीचा अर्थ सांगा. कोणती म्हण आहे?
काजव्यांचा उजळ, काजव्यांचा उजळ ही एक म्हण आहे, ठीक आहे. तर याचं जे अर्थ आहे ते काय आहे, त्याच्या अंगाभोवती. काय त्याचा अर्थ, काजव्यांचा उजळ म्हणजे काय होते, त्याच्या अंगाभोवती. नेक्स्ट, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील उद्देश ओळखा, ठीक आहे. तर बघा, कोणत्या पण वाक्यामध्ये काय असते, एक असते उद्देश आणि एक असते विधेय. काय असते, विधेय. तर विधेय म्हणजे काय होते माहिती आहे का, विधेय म्हणजे होते तुमचं क्रियापद. काय होते, तुमचं क्रियापद, ठीक आहे. आणि उद्देश म्हणजे काय होते, तुमचा कर्ता, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आम्ही जातो आमच्या गावा, ठीक आहे. इथे संपते सेंटेन्स, आम्ही जातो आमच्या गावा. तर याच्यामध्ये बघा, आम्ही हे जो आहे तो कोण आहे, कर्ता आहे, ठीक आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, उद्देश म्हणजे काय होते, कर्ता. तर इथे काय आलं मग, उद्देश आम्ही. काय आलं, ऑप्शन क्रमांक फर्स्ट आम्ही, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. ओके. नेक्स्ट, साहिलने कठोरपणे कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तर याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की हा जो कठोरपणे, हा जो शब्द आहे कठोरपणे, या शब्दासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द कोणता, सांगा बरं. कठोरपणे म्हणजे काय होते, कठोरपणे म्हणजे निर्दयपणे, ठीक आहे. म्हणजे जो खूप स्ट्रॉंग असतो, ठीक आहे, त्याला म्हणतात कठोर. ओके. नेक्स्ट, अक्कड या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता. तर अक्कड म्हणजे काय असते, नखरा. काय असते, अक्कड म्हणजे काय असते, नखरा, ठीक आहे. नेक्स्ट, कांक्षा या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायापैकी हा नाही, ठीक आहे. कोणता नाही ते ओळखायचं आहे. तर कांक्षा म्हणजे काय होते, अपेक्षा, इच्छा, मनीषा ह्या सर्वांचा अर्थ म्हणजे कुणाकडून तरी अपेक्षा करणं, ठीक आहे, म्हणजे होप्स, ठीक आहे. तर त्याला आपण कांक्षा म्हणतो. अजन्मा हे याचा म्हणजे ह्याचं उत्तर नाही आहे, तर ऑप्शन क्रमांक 1. बाकी सर्व याचा सेम मिनिंग आहे, समानार्थी शब्द याचे, ठीक आहे. नेक्स्ट, हत्तीला वश करण्याचं हत्यार. हत्तीला वश करण्याचं हत्यार काय असते सांगा बरं. त्याला अंकुश म्हणतात. काय म्हणतात त्याला, अंकुश, ठीक आहे. नेक्स्ट, पुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. काय, पुष्ट. पुष्ट म्हणजे काय होते माहिती आहे का तुम्हाला, आपण म्हणतो बघा धष्टपुष्ट म्हणतो ना आपण, ठीक आहे ना. धष्टपुष्ट म्हणतो ना, म्हणजे काय होते, पहलवान म्हणजे थोडा स्ट्रॉंग पर्सन, ठीक आहे. तर ह्याच्या विरुद्धार्थी काय होणार मग, कृश. कृश म्हणजे काय होते माहिती आहे का, म्हणजे लुकडा, जो स्ट्रॉंग नाही आहे असं, नाही का, त्याला आपण कृश म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कृश. म्हणजे याचा अपोजिट आहे हा, म्हणजे याचा विरुद्धार्थी आहे कृश. ओके. नेक्स्ट, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे का, जो नाटकाच्या सुरुवातीला होते म्हणजे एक स्तवनगीत होते, त्याला काय म्हणतात माहिती आहे का, नांदी. काय म्हणतात त्याला, नांदी हा शब्द यूज करतात त्याच्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट, कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले, ठीक आहे. या वाक्यामध्ये विधेय कोणते आहे म्हणते. आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, काय सांगितलं, की जो कर्ता असतो, एक सेकंड, जो कर्ता असतो तो काय असतो, तो असतो उद्देश. ओके. आणि जो क्रियापद असतो तो असतो आपला विधेय, ठीक आहे. आता इथे बघा, कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. तर आता क्रियापद म्हणजे काय होते, जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आता कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत एवढंच असतं, तर हा जो सेंटेन्स आहे तो कंप्लीट झाला असता का, नो. केले यानी हा जो क्रियापद आहे केले, याच्याने हा जो वाक्य आहे तो पूर्ण होत आहे. तर केले आपलं काय आहे, क्रियापद आहे. आणि क्रियापद म्हणजे काय होते, क्रियापद म्हणजे होते विधेय. तर उत्तर क्रमांक 1 आपलं उत्तर आहे, केले. ओके. नेक्स्ट, सुताराने पाळणा केला या वाक्यातील पाळणा शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात. वाक्यपृथक्करण,
म्हणजे तेच जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं वरच्या याच्यामध्ये, विधेय आणि उद्देश वगैरे त्यांची फोड करतात. एखादं वाक्य दिलेलं राहते, मग त्याच्यामध्ये सांगायचं की उद्देश कोणता आहे, विधेय कोणता आहे, कर्म कोणता आहे, तर त्याला आपण म्हणतो वाक्यपृथक्करण. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणताय, सुताराने पाळणा केला. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे पाळणा आहे हे काय आहे विचारलेलं आहे. तर पाळणा काय आहे बघा, सुताराने पाळणा केला. करणारा कोण जर आपण विचारलं तर सुतार. म्हणजे हा सुतार काय येतो, हा तुमचा कर्ता येतो. ठीक आहे. केला हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, हा म्हणजे शब्द केला. तर हा काय राहिला तुमचा क्रियापद. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत, विधेय. काय म्हणणार आहोत, विधेय. आता हे म्हणजे करण्याची क्रिया कशावर झाली, पाळण्यावर झाली. तर मग हा पाळणा का झाला, कर्म. ठीक आहे. तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. तर याचं उत्तर आहे कर्म. ओके. नेक्स्ट, तळपट होणे. तळपट होणे म्हणजे काय होते माहिती आहे का, नाश होणे. काय होणे, नाश होणे. ठीक आहे. नेक्स्ट, समास ओळखा. दशासन. आता हा समास तर तुम्हाला यायलाच पाहिजे. कोणता असणार, दशासन. इथं काय दिसतंय, एक आकडा दिसतंय ना, नाही सॉरी, दशासन म्हणजे हा असा. दशासन आपण कोणाला म्हणतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. हा समास आहे बहुब्रीही समास. बहुब्रीही समास म्हणजे काय होते की जे आपल्याला काही पण दिलेलं असते त्याचा अर्थ तो नसून दुसराच काहीतरी निघतो. ठीक आहे. म्हणजे जसं की नीळकंठ. नीळकंठ असं जर दिलेले, हा समास कोणता हे आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर येते बहुब्रीही. तर बहुब्रीही का बरं, कारण की नीळकंठ म्हणजे कोण, निळा आहे कंठ ज्याचा, तर ते कोण आहेत आपले महादेव, शंकर भगवान. ठीक आहे. तर अशा प्रकारे. तर हे काय दशासन आता कोण आहे ते सांगा तुम्ही. आणि ह्याला म्हणतात बहुब्रीही समास. काय, बहुब्रीही समास. ओके. नेक्स्ट, हे डिटेलमध्ये आपण बघूच. आता हे आपण एक्झाम्पल ऑलरेडी जे घेतलेले आहे TCSनी ते बघत आहोत. ओके. आता बघा, अवनीती या शब्दाचा अर्थ कोणता आहे. आता अवनीती म्हणजे काय, अधपात. ठीक आहे. अवनती म्हणजे सर्वांनाच माहिती आहे. शिष्याने गुरुची आज्ञा पाळावी. या वाक्याचा प्रकार काय आहे सांगा. कोणता वाक्य आहे हा, विद्यार्थी. कोणता वाक्य हा, विद्यार्थी. हे विद्यार्थी वाक्य कोणतं कसं असते माहिती आहे का, हे कसं ओळखायचं, व वा वी असं नाही का, जे क्रियापद राहते त्याला व वा वी हे म्हणजे एंडिंगला येते तेव्हा आपल्याला विद्यार्थी होतो तो. ठीक आहे. तो सेंटेन्स म्हणजे हे ओळखायची साईन आहे. ओके. नेक्स्ट, शब्दातीत. शब्दाचा अर्थ ओळखा. सांगा, शब्दातीत या शब्दाचा म्हणजे अर्थ काय आहे. तर याचा अर्थ आहे की शब्दांनी वर्णन करता न येण्याजोगी जे असते ना त्याला शब्दातीत म्हणतात. काय होते, जे असं काहीतरी असते की ज्याचं आपण वर्णन म्हणजे त्याचं वर्णन नाही करू शकत शब्दाने. ठीक आहे. तेव्हा त्याला काय म्हणतात, शब्दांनी वर्णन करता न येण्याजोगी म्हणजे शब्दातीत. त्याला काय म्हणतात आपण, म्हणजे त्याला काय म्हणतात, शब्दातीत. ओके. नेक्स्ट, दृष्टा. या शब्दाचा अर्थ काय आहे ते ओळखायचं आपल्याला. दृष्टा म्हणजे काय होते, भविष्य काळात डोकावून पाहणारा. काय होते, जो भविष्य काळामध्ये डोकावून पाहू शकतो त्याला आपण दृष्टा म्हणतो. काय म्हणतो, दृष्टा. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता इथं भाव कर्तरी पाहिजे. ओके. भाव कर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे नाही का भाव कर्तरी जे राहते त्याच्यामध्ये नाही का, सांजावले, मळमळते, गडगडते हे असले उदाहरण येतात. ठीक आहे. तर म्हणजे गडगडते, इथं गडगडते आहे. ठीक आहे. सांजावले, मळमळते हे सर्व, हे तीन आहेत ना खालचे 2, 3, 4 पासून, हे सर्व भावकर्तरीचे एक्झाम्पल आहेत. आणि हे जो जो की जे परमार्थ लाजो, तर हे भावकर्तरीचा एक्झाम्पल नाही आहे. तर हे कशाचं आहे, मी याच्या आधी जो एक व्हिडिओ घेतला आहे त्याच्यामध्ये मी या टाईपचा एक एक्झाम्पल केलेलं आहे. तर तुम्ही सांगा की जो जो की जे असं जे की जे असं वगैरे राहते ना ते कोणत्या प्रयोगामध्ये येते हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त एवढी हिंट देते. कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत बघा.
त्याच्यामधला एक प्रकार आहे ज्याचा हा टाईप आहे, तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट, अर्णव. अर्णव शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय आहे अर्णव शब्दाचा समानार्थी शब्द? अर्णव म्हणजे समुद्र. काय होते? अर्णव म्हणजे समुद्र. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजची जे सिरीज होती ती कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. तर आपण अशाच प्रकारे सगळे सिरीज कंप्लीट करणार आहेत. ऑलरेडी जे TCSने विचारलेले आहेत आणि IBPSने विचारलेले आहेत ते मराठीचे आपण सर्व क्वेश्चन बघणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की ॲटलिस्ट 50% म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचं काहीच नुकसान नाही आणि आपल्याला हे फक्त रिवाईज करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, आपण फक्त हे बघू शकतो, ओके याचा अर्थ हे आहे, अच्छा असं तुम्ही रिवाईज करू शकता. बाकी तर काही हे नाही. ठीक आहे. ठीक आहे, मग तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.